नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नितीन जाधव 28 यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये कसं भात लावणी केलेली, नांगरून भात लावलेलं, तर ते आता भात मोठं झाले। तर त्या भाताची कणस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। हे बघा, हे भात असं मोठं झाले। हे बघा भाताचे तुरेवरती आले कणस। एवढं भात मोठं झाले, तिकडे वरपर्यंत पूर्ण इकडे शेतीच केलेली आहे। भात आता नवीन तयार होतो। इकडे हे अजून भात लावलेले छोटं आहे, याच्यावरती अजून तुरे नाही आलेत, भाताचे कणसावरती नाही आलेत, याने यायला टाइम लागेल कारण हे अजून खूप छोटे आहेत। आणि जे आपण घरामध्ये जे दरवर्षीप्रमाणे जे पीक पिकवतो आणि तेच पीक आपण जर घरी साठवून ठेवलं पुढच्या वर्षी परत भात लावण्यासाठी, तर ते भात लवकर उगतं। आणि जे आपण दुकानावरून विकत घेतो ते पेरतो भातामध्ये आणि ते लावतो, तर ते यायला उशीर लागतो। आणि जे आपण घरचं तांदूळ, जे अगोदर केलेले भात आपण जे पुढच्या वर्षीसाठी लावायला ठेवतो, ते भात खूप लवकर उगतं। जे हे भात आता लवकर आलेलं आहे ते भात घरचं पेरलेलं आहे। आणि जे उल्लेख होतं जे मला खूप छोटं आहे ते दाखवलं सगळी, ते दुकानावरून आणून पेरलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे भात येतात। सगळीकडे भातच पेरलेले आहेत, तिकडं पोटपर्यंत ते बघा। हे बघा, बांधावर नाचणीची कणसं लावलेली आहे आणि आतमध्ये भात। नाचणी सुद्धा तयार होईल आता त्यांच्यासोबत। बांधाला नाचणीची कणसं लावलेली आहेत आणि आतमध्ये भात। नाचणी बांधाला जी मोठी मोठी दिसते ती नाचणी आहे। ते भातच आहे, तिकडे वरती पण भात आहे त्या भाताच्या ठिकाणी। तर हे बघा, ही बांधांवरती लावलेली नाचणीची कणसं आहेत, हे नाचणी आहे। आणि बघा, हे भात पेरणी इकडे पूर्ण शेतांमध्ये भात पेरलेला आहे। हे बघा, हे भात आता मोठं झालं, याच्यातून दुधाचं पाणी कसं असतं तसं याच्यामध्ये आता सध्या तरी आहे। आणि ते आता मोठं कडक होईल आणि त्याचे दाणे निर्माण होतील। हे सगळीकडे असं पुरं भात लावलेलं आहे आणि ते आता मोठं झालंय। आणखीन 15-20 दिवसांनी जेव्हा पाऊस थोडा कमी होईल तेव्हा हे भात कापायसारखं होईल।
मग कापतील, मोठं झालं आता भात. त्याच्यामध्ये थोड्या दिवसांनी तांदूळ तयार होईल, भात तयार होतील. तयार होईल आता आमच्याकडून. तो का मित्रांनो धबधबा. इकडे नारळाची झाडं आहेत. हे इकडे खाजण आहे. आता आम्ही पुलावरती आलोय. ही बघा नदी, त्याच धबधब्याचं पाणी ह्या नदीला येतं आणि इकडे खाली खाजणामध्ये जातं. समोरचं गाव आहे तिकडं आणि हा इकडे आमचं गाव.